जय योगेश्वर. दत्त बावन्नीचे मराठीतील अर्थ. हे योगेश्वर, दयाळूप दत्तप्रभू, तुझ्या जय जयकार असो. तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस. अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस. तू ब्रह्मा, तू विष्णू आणि तू शंकर यांचा अवतार आहेस. आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस. तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियम करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहेस. तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपूर्णा माता आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे. कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस. पण खरे पाहता तू अनंत बहुधारी आहेस. मी अजान बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा, तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पूर्वी तू सहस्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रिद्धी सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. विष्णू शर्मा, ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकारवी त्या राक्षसाचा वध केला होता. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या आहेत. याचे वर्णन कोण करू शकेल? आयु राजपुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला कामनारहित केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला, निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंत, धावत येईल. माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करताच धावणार तू. कलियुगामध्ये तारून नेणारा हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारेल आहेस. पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा. वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू उपेक्षा करत आहेस. हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस. तिचे मनोरथ पूर्ण केलेस. दत्तात्रय, तू ब्राह्मणांचे कोडे बरे करून त्यांची मनीची इच्छा पूर्ण केलीस. हे प्रभू, आपण वाज म्हशीला दुजती केलीस आणि ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेस. श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिला. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जिवंत केलेस. विषाच्या पिढ्या दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास. हे माय बाप, तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रमा नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक नामक भक्ताला तू एक क्षणात श्रीशैल्य पर्वतावर पोहोचवून दिलेस. हे प्रभू, तू निर्गुण असूनही अनेक रूप धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांच्या घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. हे देवा, तू यवन राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिले.
हे दत्त दिगंबरा, तू राम, तू कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेस. हे दत्तप्रभू, दगड शिकारी सिंह पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठलेही काम होत नाही. कुठले काम होत नाही. तुझ्या नामस्मरणात ताकद आहे. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मूढ मारणे इत्यादी प्रकारचा त्रास होत नाही. मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्त नामाची धून म्हटल्याने शाकिनी, महिषासूर, भूतपिशाच, जद असुर पळून जातात. जो कोणी धूप लावून हे दत्त बाबांनी प्रेमपूर्वक म्हणतात त्याला इहलोक सौख्य प्राप्त होते आणि अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्याची दासी होते आणि त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावन्नीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराजा कधी दंड करत नाही. दत्तप्रभू, दगड शिकारी पण उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्या साधुता जाणून आहेस. हे दत्त दिगंबरा, जरी अनेक स्वरूपात असला तरी तू त्यांचे मूळ स्वरूप कायम असते. यात फरक पडत नाही. दत्तप्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाही.